सावित्रीताईंच्या सुनांचं वागणं त्यांच्यासोबत खूप वाईट होतं. ते आज सतत नवऱ्याला सांगायचे की आईंना वृद्धाश्रमात पाठवा. तेव्हा एके दिवशी मुलांनी परदेशातून आपल्या भारतामध्ये असणाऱ्या बहिणीला फोन केला आणि सांगितलं की आईला मी तुझ्या घरी पाठवत आहोत आणि प्रत्येक महिन्याला तिचा जो काही खर्च येईल तो खर्च देखील तुला पाठवत जाऊ. जान्हवी आईला पाहून खूप खुश झाली, परंतु भावाने खर्च तर सोडाच, कधी आईची विचारपूस साधी देखील केली नाही. तेव्हा एके दिवशी जान्हवीच्या नवऱ्याने तिला तिच्या आईसगट वैतागून घराच्या बाहेर हाकलवून दिलं. खूप वर्षांनी मुलं भारतात परत आली तेव्हा घराचा दरवाजा उघडतात तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की सावित्रीताई शतपावली करून त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांचा नातू, जो की 4-5 वर्षांचा होता, धावत त्यांच्याजवळ आला आणि बोलू लागला, तुम्हाला गोष्ट सांग ना. अच्छा, माझ्या राजकुमाराला गोष्ट ऐकायची आहे तर सांग बरं, तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे. सावित्रीताईंनी त्यांच्या कपाळावरती पापा घेत त्याला विचारू लागली, कोणती गोष्ट, जी गोष्ट ऐकून मला मजा येईल. तेव्हा सावित्रीताई यांनी त्याला लांडगा आला रे आला ही गोष्ट सांगितली. तेव्हा त्याच्या डोक्याखाली हात ठेवून गोष्ट ऐकू लागला आणि जशी गोष्ट संपली तेव्हा तो बोलू लागला, आजी, त्या गोष्टीतला मुलगा माझ्या एवढा होता का नाही बेटा. तुझ्या मोठ्या भाऊ, तुझा दादा स्वराज्य एवढा नक्कीच असेल. सावित्रीताईंनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या 10 वर्षाच्या मुलाचे नाव घेत सांगितले, ओके आजी, मी मोठा फोन नेहमी खरं बोलेल. त्याचं बोलणं ऐकून सावित्रीताईंच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं होतं आणि बोलू लागले, आता जा बाळा, जाऊन लवकर झोप. सकाळी तुला परत शाळेमध्ये लवकर जायचं आहे, मग लवकर उठावं लागेल. तो उठून त्याच्या खोलीमध्ये गेला. तेव्हा ते देखील पाण्याचा जग घेण्यासाठी त्यांच्या खोलीतून बाहेर किचनमध्ये निघाले. तेव्हा त्यांचा धाकटा मुलगा अजय याची बायको त्याच्यासोबत खूप जोरजोरात बोलत होती की हे बघ अजय, खूप झालं, तुझ्या मोठ्या भावाला सांग, महिना पूर्ण झाला आहे, त्यामुळे आता आईंना घेऊन जायला सांग. आपण 1 महिना त्यांना का सांभाळायचं फुकट. तुमच्यात 1 महिन्याचं बोलणं झालं होतं, मग त्यांनी त्यांच्या बोलण्यावर कायम ठाम राहिलं पाहिजे ना. त्यावर तो बोलू लागला, हो भास्कर की, मी बोलून त्याला झोप आता गपचूप. 1 आठवड्यापासून तुझी हीच कटकट लावून माझं डोकं खाल्लं आहेस तू. अजय अगदी वैतागून बोलू लागला, तुम्ही रुपाली वहिनीला सांगा की त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जायला. कुठे जायचं आहे, जिथे जाऊ देत, आपण त्यांना ठेका घेतलेला नाही. आपल्याला देखील कुठे ना कुठे जायचं असतं ना. आणि आपण आईंना 1 महिना पूर्ण इथे ठेवतो, मग आता जेव्हा त्यांची वेळ सांभाळायची येते तेव्हा बोलू लागली की आम्हाला फिरायला जायचं आहे. जर फिरायला जायचं होतं तर मागच्या दिवसांमध्ये जायचं त्यांनी. जेव्हा त्यांची बारी येते तेव्हा त्यांना नेमकं कुठे बाहेर फिरायला जायचं असतं, त्यांना महत्त्वाचं काम असतं. मला चांगलंच माहिती आहे रुपाली ताईचा स्वभाव कसा आहे ते. ती अगदी लबाड आहे. त्यांचा प्लॅन असतो की आपण कायमस्वरूपी आईंना आपल्याजवळच ठेवावं लागलं. सुनबाई अजून खूप काही बोलत होती, परंतु सावित्रीताईंच्या आतमध्ये अजून तिचं बोलणं ऐकण्याची थोडी देखील हिंमत राहिली नव्हती. ते पाणी न घेता शांतपणे त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अजय त्यांना तयार व्हायला सांगितलं आणि ऑफिसला जाताना त्यांच्या मोठ्या मुलाकडे तुझ्याकडे सोडून आला. सावित्रीताई जेव्हा सुजयच्या घरी गेले तेव्हा रुपाली त्यांना पाहताच तिचा मूड खूप खराब झाला होता. ते अगदी जड अंतकरणाने त्यांच्या खोलीकडे जात होते जिथे मी राहत होते. तेव्हा एकदम मस्त रुपाली त्यांना हाका मारत बोलू लागली, आई, आत्तापासून ही खोली राजवीरची आहे. दोघे भाऊ एका खोलीत राहण्यासाठी अजिबात तयार नव्हते, त्यामुळेच मला स्वराजची खोली वेगळी करावी लागली आणि आमच्या घरात फक्त 3च खोल्या आहेत. आता तर हॉल आणि 1 स्टोरूम बाकी आहे.
स्टोरूममध्ये तर अंथरूण होणार नाही. तुम्ही तिथेच तुमचं सामान ठेवा आणि इथे तुम्ही झोपत जा. रुपालीने सोप्याकडे इशारा करत आहे ना तेव्हा त्यांनी देखील शांतपणे जाऊन त्यांचं सामान स्टोरूममध्ये ठेवलं आणि बाहेर येऊन सोप्यावर बसले. देवाने त्यांना 3 मुलं दिली होती. एक मुलगी जान्हवी आणि 2 मुलं अजय आणि सुजय. त्यांनी दिवस रात्र एक करून आणि इतकंच काय तर सरकारी नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि मग त्यांच्या पतीची पेन्शन ही त्यांना येऊ लागली. परंतु त्या पेन्शनच्या जोरावरती त्यांनी सुजयला अमेरिकेला पाठवलं आणि काही वेळाने सुजयने अजयला देखील बोलवलं आणि जेव्हा त्या दोघांनी स्वतःला तिथे सेटल केलं तेव्हा तिथे एका भारतीय कुटुंबासोबत त्या दोघांनी नातं जोडलं. रुपाली आणि स्वाती दोघीही चुलत बहिणी होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांची फॅमिली देखील भारतातून अमेरिकेमध्ये शिफ्ट झाली होती. अजयच्या लग्नाच्या काहीच वर्षांच्या अगोदरच सावित्रीताईंच्या पतींचं निधन झालं होतं. त्यांची खूप इच्छा होती माझ्या मुलांनी मोठं होऊन खूप शिकून परदेशामध्ये जाऊन नोकरी करावी आणि आम्हाला म्हातारपणात सुखाचे दिवस द्यावे. जेव्हा सावित्रीताईंच्या पतीचे निधन झाले तेव्हा अजयने सावित्रीताईंना त्यांच्याजवळ बोलवले. ते मागच्या 2 वर्षांपासून तिथेच राहत होते आणि त्यांच्या मुलाचं वागणं त्यांच्यासोबत दिवसेंदिवस वाईट होत चाललं होतं. दोघांपैकी एकही जण त्यांना कायमस्वरूपी त्यांच्याजवळ ठेवायला तयार नव्हता. उलट दोघांनीही असंच ठरवलं की 1 महिना तुझ्याजवळ राहतील, 1 महिना माझ्याजवळ राहतील. त्यांना खूप वाईट वाटायचं. सुजयची मुलं तर खूप मोठी होती त्यामुळे ते सावित्रीताईंसोबत खूप कमी बोलायचे. परंतु अजयला एक मुलगी होती आणि एक लहान मुलगा जो की 4-5 वर्षांचा होता आणि तो त्यांचा खूप जवळचा होता. अजयच्या घरी तर त्यांचं त्यामुळेच मन रमून जायचं. परंतु जेव्हा इथे यायचे तेव्हा ते खूप उदास राहायचे. काही वेळानंतर ते बाहेर फिरायला गेली की ते तिथून परत आले तेव्हा स्वातीने त्यांच्यासाठी जेवण झाकून ठेवलं होतं आणि स्वतः ती फॅमिलीसोबत डिनरसाठी बाहेर गेली होती. तिने सावित्रीताईंना शिळे जेवण दिलं होतं जे त्यांनी खूप मुश्किलीने खाल्लं होतं आणि मग हॉलमध्ये येऊन सोप्यावर झोपले. त्यांना झोपून थोडा वेळ झाला होता की जोरजोरात हसण्याचा आवाज त्यांच्या कानावरती पडला. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यांनी पाहिलं तर त्यांची मुलं घराच्या आत येत होते आणि कोणीतरी कोणत्या तरी गोष्टीवरून ते जोरजोरात हसत बोलत होते. ते उठून टाईम पाहू लागले. जिथे रात्रीचे 12 वाजले होते ते बोलू लागले की ही काय वेळ असते का घरी यायची. लवकरात लवकर झोपत जा आणि सकाळी लवकर उठून देवपूजा करण्याची सवय लावा. त्यांच्या बोलण्यावरती स्वातीचा मूड खूपच खराब झाला आणि ती बोलू लागली, आई तुमच्या कामाशी काम ठेवा आणि आमचंच खाऊन आम्हाला बोलायला तुम्हाला उलट लाज वाटत नाही का. स्वातीच्या त्या उद्धट वागण्यावर उद्धट बोलण्यावर त्यांनी मुलांकडे हैराण होऊन पाहिलं. तेव्हा तो त्यांच्या नजरेला नजर मिळवत नव्हता. स्वातीची मुलं सावित्रीताईंना म्हणाले, ग्रँडमदर जर तुला इथेच राहायचं असेल तर शांतपणे राहत जा आणि आमच्यामध्ये लुडबुड करू नकोस. सुजयच्या थोरल्या मुलाचं बोलणं ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते अगदीच हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागले. सर्वजण निघून गेल्यानंतर ते जड अंतकरणाने झोपू लागले. परंतु झोप तर जणू काय त्यांच्या डोळ्यांपासून कितीतरी अंतरावरती लांब निघून गेली होती. पूर्ण रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते बाहेर चालण्यासाठी गेले आणि जेव्हा परत आले तेव्हा स्वातीचा मूड नेहमीप्रमाणेच खूप खराब झाला होता. ती त्यांना पाहताच बोलू लागली, आई घरातून जाण्यापूर्वी चावी घेऊन जात जा. हे बघा तुमच्यामुळे मला ऑफिसला जायला खूप उशीर झाला आहे. आता जे व्हायचं होतं ते झालं. नाश्ता केल्यानंतर किचनवर जो थोडाफार पसारा आहे तो साफ करून घ्या. मी स्वतः केला असता तर उशीर झाला आहे. ती बोलता बोलता बॅग घालून बाहेर पडली.
सावित्रीताईंनी नाश्ता केल्यानंतर किचनची पूर्ण साफसफाई केली आणि मग हॉल साफ केल्यानंतर ते पेपर वाचत बाहेर खुर्चीवरती बसले. दुपारी मुलं शाळेतून परत आली तेव्हा त्यांनी विचारलं, स्वराज तुम्ही काय खाणार का? तेव्हा मुलांनी सांगितलं, ग्रँडमदर प्लीज, तुम्ही का प्रत्येक वेळेला आमच्यासोबत बोलण्याचा बहाणा शोधत असता? तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. स्वराज अगदीच उद्धटपणे बोलू लागला. तेव्हा त्याच्या त्या वागण्यावर उदास होऊन स्वतःसाठी जेवण बनवू लागले. रात्री स्वाती आणि सुजय पुन्हा फिरण्यासाठी बाहेर गेले आणि घरामध्ये खायला काहीच नव्हतं. त्यांनी फ्रीज मध्ये असलेला ब्रेड काढून चहा बनवून त्याच्यासोबत खाऊन पाणी पिऊन झोपले. रात्री जेव्हा ते परत आले तेव्हा सावित्रीताईंनी त्यांना काहीच म्हणाले नाही. सर्व लोक आपल्या खोलीत जाऊन झोपले, परंतु सावित्रीताईंनी स्वतःची झोप मात्र उडवलेली होती. आता त्यांना खूप मोठी स्वप्न येत नव्हती. काही वेळानंतर ते उठले आणि स्टोरूमकडे जाऊ लागले की वाटेत सुजय त्याच्या खोलीतून येणारा आवाज ऐकून तिथेच थांबले. सुजय, मी जॉब सोबत तुझ्या म्हाताऱ्या आईची जबाबदारी घेऊ शकत नाही. प्लीज तुझ्या आईची व्यवस्था जितक्या लवकरात लवकर शक्य आहे तितक्या लवकर दुसरीकडे कर. स्वतःच्या चेहऱ्याची मसाज करत स्वाती स्वतःच्या नवऱ्याला सुजयला सांगत होती, अरे यार, यांना अजय देखील ठेवायला तयार नाही, मग तूच सांग की मी यांना कुठे सोडू. सुजय, तो विनवणीचा आवाज ऐकू लागला. त्याच्या बोलण्यावर स्वाती बोलू लागली, मग हा प्रॉब्लेम नाही. त्यांना ठेवायचं नसेल तर नको ठेवू देत. मला देखील ठेवायचं नाही. मग यावर फक्त एकच उपाय आहे की त्यांना वृद्धाश्रमात सोडून दे. तिथेच राहू दे. तिथेच त्यांच्या वयाचे लोक त्यांना भेटतील. त्यांना तिथे बरे वाटेल. अगं काय बोलतेस तू? मी हे असं नाही करू शकत. जान्हवीला सांगतो की तिने आईला तिच्याजवळ बोलवून घ्यावं. सुजयच्या बोलण्यावर बाहेर उभ्या असलेल्या सावित्रीताईंचे मन खूपच दुखावले गेले. तेव्हा हा विचार करून मागे फिरले की जेव्हा हा मुलगा लहान होता तेव्हा त्यांनी त्या आनंदात माहित नाही किती ठिकाणी मिठाई वाटली आणि ते त्याला घेऊन रात्रभर जागे असायचे. जेव्हा त्याला झोप यायची नाही तेव्हा ते पूर्ण रात्र जागून त्याच्यासोबत बसून राहायचे. आणि इतकंच काय तर त्यांनी ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त केली त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघं नवरा बायकोंनी किती काम केले, किती कष्ट करून ह्या दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं. त्यांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर राहिलो आणि आज त्यांचा मुलगा इतका मोठा झाला की स्वतःच्या म्हाताऱ्या आईला, ज्याच्या काहीच अपेक्षा नाहीत तरी देखील ती म्हातारी आई त्यांना सहन होत नाही सांभाळण्यासाठी. आणि म्हणूनच ते स्वतःच्या आईला स्वतःच्या बहिणीकडे सोडण्यासाठी इच्छित आहे. मग दुसऱ्या दिवशी अजय आणि रुपाली यांच्या फ्लॅटवर आले, परंतु त्यांचा तो लहान नातू त्यांच्या मांडीवरून उठायला तयारच नव्हता. आणि ही गोष्ट अजयच्या बायकोला अजिबात आवडत नाही. ती अगदीच रागाने बोलू लागली, यांना किती वेळा सांगितलेलं आहे की माझ्या मुलांपासून लांब राहा. आता बघा, यांना तर भारतात जायचे आहे. मग आता यांच्या माघारी माझ्या मुलांची काय अवस्था होऊन जाईल. आधीच मागच्या 2 दिवसांपासून इतका रडत आहे की मला असं आजीकडे जवळ जायचं आहे म्हणून हट्ट धरून बसला आहे. माहित नाही यांनी त्याच्यावर काय जादू केली आहे की काय. प्रत्येक वेळेला फक्त मुलांच्या तोंडात त्यांचंच नाव असतं. खूप मुश्किलीने त्याला मी गप्प करते, खूप समजवते, तरी तो गप्प राहत नाही. ही कोणती जादू नाही, हे तर प्रेम आहे आणि लक्ष आहे. जे प्रेम माझ्याकडून त्याला मिळालेलं आहे. आणि लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांच्या प्रेमाची सवय होऊन जाते. काळजी करू नकोस. जेव्हा मी भारतात निघून जाईल तेव्हा तो मला पूर्णपणे आपोआप विसरून जाईल. अरे, जेव्हा माझी मुलं मला विसरले तेव्हा हा तर माझा नातू आहे. अगदीच तिरस्काराने आणि बोलत होते ते. जेव्हा ते चौघे एकमेकांकडे पाहू लागले आणि स्वाती नेहमीप्रमाणे, जी सर्वांपेक्षा खूप जास्त उद्धट होती, ती रागाने बोलू लागली, हो, आम्ही तर तुमच्यावर अगदी अत्याचाराचे डोंगरच पाडले आहेत ना. आणि आम्ही हे जे काय करत आहे ना ते तुमच्याच फायद्यासाठी करत आहोत, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन स्वतःच्या वयाच्या लोकांसोबत आनंदाने राहू शकाल
आणि इथून पुढचे जीवन आनंदीदायी करा. तुमची मूळ तिकडे आहेत, मग तुम्हाला तर तिथेच राहण्याची इच्छा पाहिजे. सुनबाई, माझी मूळ भलेही तिकडे असू देत, परंतु माझ्या फांद्या तर इथेच आहेत ना. सुजय आणि अजय इशारा करत बोलू लागले. तेव्हा त्यांनी त्यांची नजर खाली झुकवली. अजयने त्यांच्यासमोर जान्हवीला फोन करून सांगितलं, जान्हवी, आईला तुझ्याकडे पाठवत आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही लोक त्यांचा खर्च पाठवत राहू. त्यामुळे तू यांना तुझ्याजवळच ठेव. तसे यांचे इथे मन लागत नाही. तुला तर माहीतच आहे ना की सगळे नातेवाईक आपले भारतामध्येच आहे. आणि मग आम्ही लोकांनी विचार केला की आई जेव्हा सगळ्यांसोबत तिथे राहील तेव्हा तिचं मन देखील रमेल. हो दादा, पाठव तिला. तसे मला माझ्या आईशिवाय करमत नाही. बाबा आपल्याला सोडून लवकर गेले. मी खूप त्यांना मिस करते, परंतु आई आहे तर तिच्यासोबत तरी तिथून पुढचं आयुष्य मी घालवेल. दुसरीकडे जान्हवी अगदीच उत्साहात बोलू लागली की तेव्हा एक विचित्र हसू सावित्रीताईंच्या चेहऱ्यावरती आलं. मुलीपेक्षा त्यांनी नेहमीच मुलांना प्राधान्य दिलं. त्यांना वाटलं की ही मुलं म्हातारपणात त्यांना सांभाळते, परंतु आज तीच मुलं ज्या आईबापामुळे त्यांनाही यश मिळालं आहे त्याच आईला ते सांभाळू शकत नाही. बाप तर लवकर गेला, परंतु तर यांना सांभाळावे देखील लागले नाही. परंतु आई आहे तर त्या आईला सुद्धा सांभाळू शकत नाही. परंतु मुलगी त्यांना स्वतःकडे ठेवायला अगदीच आनंदाने तयार झाली होती. त्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळेस स्थळाची फार चौकशी न करता काही हजार पगारावरती काम करणाऱ्या नोकरदारासोबत तिचे लग्न करून तिला सासरी पाठवले होते. पुढच्या आठवड्यात ते भारतामध्ये पोहोचले. जान्हवी स्वतः त्यांना घ्यायला आली आणि कितीतरी वेळ त्यांना मिठी मारून रडत राहिली. ते तिच्यासोबत तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या सासूचा आणि नवऱ्याचा मूड थोडा खराबच वाटला. परंतु ती आईला घेऊन त्यांच्या खोलीमध्ये आली. तिची दोन्ही मुलं आजी आजी करत तिच्यासोबत खूप वेळ रात्रभर गप्पा गोष्टी करत बसले आणि ती रात्रभर त्यांचे पाय दाबत बसली. खूप दिवसांनी ती ताजे जेवण जेवली होती. जान्हवी संध्याकाळी परिसरातील मुलांची शिकवणी घेऊन स्वतःचा घर खर्च भागवत होती, कारण की नवऱ्याचा पगार एवढाही जास्त नव्हता आणि घरात खर्च खूप जास्त होते. एका दिवशी तिचा नवरा तिला ओरडून बोलू लागला की तुझ्या आईला त्यांच्या घरी पाठव, जे भाड्याने दिले आहे. तिथल्या भाड्या तुझ्या भाऊ घर बसल्या खात आहे आणि त्यांना येथे आणून आपल्या डोक्यावर बसवलेला आहे. तुझे भाऊ एकच श्रीमंत आहे तरी देखील स्वतःच्या आईसाठी काहीच खर्च देत नाहीत, पाठवत नाही. फक्त त्यांना यांचं ओझं आपल्या डोक्यावरती टाकायचं होतं आणि ते त्यांनी टाकलं. तिच्या नवऱ्याच्या त्या बोलण्यामुळे सावित्रीताई यांना असं वाटलं की जाऊन कुठेतरी जीव द्यावा. जान्हवीची सहनशक्ती नव्हती, फक्त इथपर्यंत होती. ती स्वतःबद्दल काहीही करू शकली असती, परंतु स्वतःच्या आईचं असं अपमानास्पद बोलणं तिला सहन होत नव्हतं. आणि तिने देखील नवऱ्याला पहिल्यांदा उत्तर दिलं आणि बोलू लागली, हो का, मी तर तुम्ही दिलेल्या पैशांनी माझ्या आईवर खर्च करत नाही आणि आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत. तुम्ही इतक्या वर्षात मला काय दिलं? नेहमीच जितकं कमावलं जाऊन स्वतःच्या आईच्या हातावर ठेवलं, परंतु मी कधी तक्रार केली नाही. इतकंच काय तर स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मुलांना शिकवणी देत आहे. नालायक बाई, मला उलट उत्तर देतेस. ते देखील स्वतःच्या आईमुळे. तिच्या नवऱ्याने तिच्या एक जोरदार कानाखाली लावली आणि ती पुढे जमिनीवरती पडली. सावित्रीताई पटकन पुढे गेल्या आणि तिला उभं करून स्वतःच्या जावयावर ओरडू लागले, खबरदार, माझ्या मुलीच्या अंगावर हात उचललास तर हात कापून टाकेल. ही तुझी आई माझ्या घरात राहून मलाच ऐकवते. चालती हो इथून, नाहीतर तुला आणि तुझ्या आईला जीवानीशी मारेल मी. हो जाते. मला देखील आता या घरात राहायचं नाही. अरे, तू देतोस तरी काय मला, ज्यामुळे मी तुझ्यासोबत राहून बायकोच्या इच्छा तर तू आजपर्यंत कधीही पूर्ण केल्या नाहीस. आणि जर आज माझे बाबा माझ्याजवळ राहायला आले असते तर असेच बोलला असता का? लाज वाटली पाहिजे तुला. मी इतक्या वर्षात तुझ्या आई आणि तुझ्या वडिलांची, बहिणींची
तुझ्या सर्व कुटुंबाची सेवा करत राहिले याची तरी जाण ठेवायची. जान्हवी अगदी रागात बोलू लागली. मग तिच्या नवऱ्याने मुलांशिवाय तिला घराच्या बाहेर हाकलले आणि ते दोघी त्यांच्या त्या घरासमोर आले, जे घर त्यांनी भाड्याने दिलं होतं. भाडेकरू यांच्या ओळखीचे होते, त्यामुळेच त्यांनी त्यांच्यावर दया दाखवून सध्या तरी वरच्या मजल्यावरती राहायला सांगितलं आणि सोबतच त्यांनी वचन दिलं की पुढच्याच महिन्यात ते घर खाली करतील. परंतु सावित्रीताई लगेच बोलू लागले, याची काहीच गरज नाही. तुम्ही घर खाली करू नका. तुम्ही भाडं थोडं कमी द्या आणि वरच्या भागामध्ये आम्ही राहू. भाडेकरू त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि त्या दोघी वरती जाऊन राहू लागली. त्यांच्याजवळ जेवणासाठी शिजवण्यासाठी काहीच नव्हतं. तेव्हा सावित्रीताई यांनी भाडेकरूंकडे विनंती केली की ह्या वेळेला कृपया करून थोडं भाडं आम्हाला लवकर द्या. त्यांनी असेच मान्य केलं. सावित्रीताईंनी जाऊन बाजारातून किचनमधलं सगळं सामान विकत घेतलं आणि ते घरी परत आले. तेव्हा जान्हवी बसून रडत होती आणि ती शर्मेने तिच्याजवळ बसून बोलू लागले, जर मी तुझ्यावर ओझं म्हणून आली नसते तर तुझं हे असं उद्ध्वस्त संसार झालाच नसता. तुझं घर असं मोडकळीस आलं नसतं. माझ्यामुळे तुझा संसार आज उद्ध्वस्त झाला आहे. माझ्यामुळे तू रस्त्यावर आली आहे. ती अगदीच तिच्या आईच्या पायाजवळ जाऊन बसली आणि बोलू लागली, कसं बोलते आई तू? आई कधीच आपल्या मुलांवरती ओझं होत नसेल. आई बाबा, ही मुलांची पहिली जबाबदारी आहे आणि मी माझा संसार मोडला म्हणून रडत नाही आई, तर मला माझ्या मुलांची आठवण येते आणि मला माहीत आहे तो कितीतरी मुलांना सांभाळू शकत नाही. स्वतः मुलांना परत करेल. उलट मला तर पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस स्वतः तो मला घ्यायला येईल आणि बोलेल परत ये. आई फुकटची कामवाली हातातून कोण जाऊन देईल आणि नोकरांनी देखील अशी जिला पगार नाही मिळत, उलट तर स्वतःचा खर्च स्वतः सांभाळते. तिच्या त्या दुःखावर त्रासदायक सावित्रीताईंचं मन आणि जीव तिळतिळ तुटत होता आणि ते येतील आणि तिला मिठी मारून हुंदके देऊन रडू लागले. बोलू लागली, मी आजपर्यंत सर्व काही मुलांवरती खर्च केलं. तुझ्या वडिलांनी देखील मुलांवरतीच खर्च केला आणि माझ्या मुलांनी मलाच घरातून बाहेर हाकलवून दिलं आणि त्यांच्याकडे तर माझ्यासाठी 2 क्षण बसून माझं बोलणं ऐकण्यासाठी वेळ नव्हता. आणि इतकंच काय तर त्यांना याची देखील काळजी नव्हती की आईने काय खाल्लं आहे की नाही. बस सगळेजण आपल्या कामांमध्ये व्यस्त होते आणि मी एखाद्या निरुपयोगी वस्तूप्रमाणे एका कोपऱ्यामध्ये पडून असायची. बस कर आई, आता रडायचं नाही. तू एक काम कर, तू उद्यापासून ह्या परिसरात तुझ्या ओळखीची जितके आहेत त्या लोकांसोबत बसून खूप छान गप्पा गोष्टी करत जा. मंदिरात जा, बागेत जा. तुला हवं तिकडं तू फिरू शकतेस आणि मन मोकळेपणाने तुझं जीवन जगू शकतेस. जान्हवीच्या बोलण्यावर त्यांनी चेहऱ्यावरती हलकेसे हसू आणून होकारार्थी मान हलवली आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्यांनी त्यांच्या परिसरातील अनेक मित्र मैत्रिणी एकत्र करून एका जागी बसून चांगलीच मैत्री जमवली आणि सोबतच त्यांनी एका जवळच्या त्यांच्या मैत्रिणीला नोकरीबद्दल देखील विचारलं. तेव्हा ती लगेच बोलू लागली की हो, माझ्याच घराच्या जवळ लहान मुलांना सांभाळण्यासाठी एका बाईची गरज आहे. तेथील एका बाईने तो जॉब सोडला आहे आणि ती तिच्या मुलांसोबत राहायला गावी गेली आहे. त्या एका बाईची जागा खाली आहे, तर ती जागा कामासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर सावित्रीताई तुम्ही उद्यापासून कामाला जाऊ शकता, कारण मी देखील त्याच ठिकाणी काम करत आहे. जेव्हा मीनाताईंनी सावित्रीताईंना कामाचं सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हसू आलं आणि समाधानाचं. आता ते विचार करत होते, आता मी आणि माझी मुलगी म्हणून आम्ही समाधानाने जीवन जगू शकतो. दुसऱ्या दिवसापासून असे कामावरती जॉईंट झाले आणि कामावरती जाऊ लागले. त्या पगारातून ते त्यांचे जीवन जगत होते. एके दिवशी कामावरून येण्याच्या अगोदर त्यांना त्या घराच्या अंगणातून आवाज ऐकू येत होता. हा आवाज जान्हवीच्या नवऱ्याचा होता. तो बोलत होता, जान्हवी चल ना, माझी मुलं रोज रडतात, अशीच कुठेतरी पडलेली असतात. त्यांची कोणीही काळजी घेत नाही. मला देखील कोणीही वेळेवर जेवण देत नाही. मला काही विचारतात ना मला माझे कपडे धुतलेले मिळतात. स्वतःच्या बायकोचं महत्त्व खूप लवकर समजलं वाटतं. का तुमच्या बहिणीने तुमचं सगळं करणं सोडून दिलं का?
त्या तर बोलायचे की आम्ही आमच्या भावाला सांभाळू शकतो, तू इथून गेली तरी चालेल. रोजच्या रोज नवीन नवीन टोमणे मला मिळायचे. जान्हवी त्याच्या बोलण्यावर अगदीच कडवटपणे बोलत होती. हो, तू बरोबर बोलतेस. आता मला तुझी किंमत समजली आहे. मला आता समजलं आहे की माझं तर सर्व काही तूच आहेस. मुलं देखील त्या दिवसांपासून फक्त रडत आहेत, तुझी आठवण काढतात. आता चल ना परत. तिचा नवरा तिच्यासमोर हात जोडून बोलू लागला. सावित्रीताई आतमध्ये आल्या. ते दोघे दचकून मागे वळाले. मला वाटले की तुम्ही माझ्या आईची खूप उद्धटपणे वागला होतात, त्यामुळे तुम्ही यांच्याकडून माफी मागू शकता. जान्हवी अचानकपणे बोलू लागली तेव्हा सावित्रीताई बोलू लागल्या, नाही, याची काहीच गरज नाही. माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे की जावई बापू तुला घ्यायला आले आहे, आणि आता हे वचन द्या की तुम्ही माझ्या मुलीला नेहमी सुखात आनंदात ठेवणार, तरच मी माझ्या लेकीला तुमच्यासोबत पाठवीन. होय, मी हिला खूप खुश ठेवीन. तो लगेच त्यांच्यासमोर हात जोडून बोलू लागला, आई मला माफ करा, मी तुमचा खूप अपमान केला, मला माफ करा. तेव्हा सावित्रीताईंनी त्यांना सांगितलं, तुम्ही दोघं नेहमीच खुश राहा, माझी हीच देवाकडे प्रार्थना आहे. आणि आता मी आज माझ्या मुलीला तुमच्यासोबत पाठवू शकत नाही, परंतु असे होऊ शकतं की तुम्ही उद्या येऊ शकता आणि तिला इथून घेऊन जाऊ शकता. सावित्रीताई असं म्हणाले तेव्हा त्याने होकारार्थी मान हलवली. आणि मग दुसऱ्या दिवशी तो मुलांसोबत जेव्हा आला तेव्हा सावित्रीताईंनी आधी मोकळ्या मनाने आनंदाने आपल्या लेकीची पाठवणी केली, तर सर्वांसाठी त्यांनी कपडे घेतले. याशिवाय मुलांसाठी खूप सारे खेळणी खाऊ दिला. तेव्हा मुलं तर अगदी आनंदाने वेडीपिशी झाली. जान्हवीला डोळ्यांतून अश्रू आणि चेहऱ्यावरती हसू आणून तिच्या सासरी परत पाठवलं. काही दिवसांनंतर जान्हवी त्यांच्याजवळ आली आणि त्यांना बोलू लागली, आई मी तुमच्यासाठी एक माणसाचं स्थळ पाहिलं आहे. तू नेहमीच तुमची काळजी घेईल. एक 24 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा, आणि तो देखील खूप आज्ञाधारक आहे. जान्हवीच्या बोलण्यावर सावित्रीताईंनी लगेच नकार दिला, परंतु जान्हवी आणि तिच्या नवऱ्याने खूप आग्रह केल्यानंतर तिने लग्न केलं. रावसाहेब रावांनी खरं तर सावित्रीताईंच्या जीवनाला बहर दिला होता, आणि त्यांचा मुलगा आदेश खरंच खूपच आज्ञाधारक होता. पूर्ण दिवस त्यांना आई आई करत मागे पुढे त्यांच्या मागे फिरत असायचा. आईचा प्रत्येक काम करत होता. आईचा तो एकही शब्द पाडत नव्हता. प्रत्येक शब्दाला मान देऊन तितक्याच जोमाने तो काम करत असायचा. रात्री दमलेल्या दोघेही आईबापांचे पाय दाबून आदेश द्यायचा तेव्हा तो झोपायचा. काही वेळानंतर भाडेकरू देखील दुसऱ्या घरात शिफ्ट झाले आणि ते तिघेही खालच्या भागात शिफ्ट झाले. एके दिवशी त्यांच्या घराची बेल वाजली तेव्हा त्यांनी दार उघडलं. तेव्हा बाहेर त्यांची दोन्ही मुलं उभी होती. दरवाजा उघडताच अजयचा मुलगा त्यांच्या पायाला चिकटला. तेवढ्यात आदेश घरात येत बोलू लागला, आई मी सर्व सामान घेऊन आलो आहे. आई आदेशच्या तोंडून आई हा शब्द ऐकल्यानंतर सुजय आणि अजयला खूप मोठा धक्का बसला. सावित्रीताईंनी जशी त्यांची ओळख करून दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, आणि मग त्याच वेळेला त्यांनी त्यांचा खरा चेहरा दाखवला आणि बोलू लागले, आई आम्हाला अमेरिकेतून हद्दपार केले आहे, त्यामुळे आम्हाला हे घर पाहिजे, कारण की आमच्या जवळची रक्कम आहे, त्यातून आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे. हे घर माझे होते आणि मी हे घर माझ्या मुलीच्या नावावरती केलं आहे आणि माझा मुलगा आदेश याच्या नावावरती केलेला आहे. सावित्रीताईंच्या त्या बोलण्यावर सुजयच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अजय तर आदेशला मारायला पुढे सरसवला. सावित्रीताईंनी आदेशकडे पाहिलं, ज्याचे डोळे पाण्याने ओले झाले होते. त्यांनी हात पुढे केला तेव्हा त्याने सावित्रीताईंना घट्ट मिठी मारली आणि दोन्ही मुलांना सगट सांगितलं की यापुढे तुम्ही दोघांनी इथे पाऊल ठेवायचं नाही. तुम्हाला माझी गरज नव्हती म्हणून तुम्ही मला हकलवून दिलं ना, मग आज मला देखील तुमची गरज नाही. निघा इथून. तुमचा आणि माझा संबंध तेव्हाच संपला होता जेव्हा तुम्ही मला इथे परत पाठवलं होतं आणि तुमच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमस्वरूपी बंद केले होते. जसा जसा वेळ निघून जात होता तसा तसा आदेश त्यांच्या अधिकच जवळ येत होता आणि त्यांचा धाकटा नातू स्वराज कधी त्यांना भेटायला यायचा तेव्हा त्यांच्या घरातून आनंदाने हसण्याचा आवाज यायचा. आता सावित्रीताईंनी त्यांच्या सख्ख्या मुलांना तर लांबच केलं होतं, परंतु प्रॉपर्टीमधील 1 रुपया सुद्धा दिला नव्हता. आणि त्यांनी 65व्या वर्षामध्ये ज्या दुसऱ्या माणसासोबत लग्न केलं होतं त्या त्यांच्या सावत्र मुलाच्या नावावरती त्यांनी त्यांची अर्धी प्रॉपर्टी केली होती.
तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, सावित्रीताईंनी हा निर्णय घेतलेला तुम्हाला कसा वाटला? आणि 65व्या वयामध्ये देखील त्यांनी दुसऱ्या माणसासोबत विवाह केला आणि स्वतःच्या मुलांना प्रॉपर्टी न देता सावत्र मुलाला आणि त्यांच्या मुलीला प्रॉपर्टीचे वारसदार बनवलं. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.